आपण पाहतात SKF न्यूज. सलमान सय्यदसोबत पाथरी. पाहूया पाथरी शहरातील काही खास रिपोर्ट. पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील आर्थिक व्यवहारांची माहिती देण्याची मागणी. माहिती न मिळाल्यास 12 ऑगस्ट 2026 पासून बेमुदत उपोषणाचा इशारा मार्केट कमिटीचे संचालक संतोष जगन्नाथ गलबे यांनी दिला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बाजार समितीच्या आर्थिक व्यवहारांची सविस्तर माहिती मिळत नसल्याचा आरोप करत संचालक जगन्नाथ गलबे यांनी जिल्हा उपनिबंधक DDR यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहेत. माहिती न मिळाल्यास 12 ऑगस्ट 2026 पासून मार्केट कमिटीच्या प्रांगणात बेमुदत उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. पाहूया एक नजर. आपण पाहतात SKF न्यूज. सलमान सय्यदसोबत पाथरी. सध्या आम्ही पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष जगन्नाथ गलबे आमच्या सोबत आहेत. त्यांच्या हातामध्ये एक निवेदन कॉपी आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की हे निवेदन कॉपी कशाच्या संदर्भामध्ये आणि त्यांनी कुठे दिलेली आहे. जाणून घेऊया. संतोष जगन्नाथ गलबे, संचालक मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी. होऊया. काय सांगणार सर की आपल्या हातामध्ये एक निवेदन कॉपी आहे, कशाच्या संदर्भामध्ये आपण ही निवेदन कॉपी कुठे दिलेली आहे? सर, पहिल्या निवेदन कॉपी मी इथं सचिवांना दिली, सभापतींना पण दिली. त्यांनी माझ्या निवेदन कॉपीचं काहीही उत्तर दिलेलं नाही. म्हणून मी DDR AR यांना पण दिली. त्यांना 29 तारखेला या दोघांना पण दिलीत. त्यांनी पण त्याचं उत्तर काय दिलं नाही. डबल काल दिली. अमर उपोषणाचा मी इशारा केला. जर मला उत्तर माझ्या मागण्या मान्य नाही केल्या तर मी 12 ऑगस्ट 2026ला मी अमर उपोषण करणार आहे. कोणत्या मागण्या आपल्या ह्याच्या? माझ्या मागण्या तर आडत व्यापाऱ्याचे गाड्याचे समजा भाडे वाढिले, मार्केटमध्ये गाडी आहे तर त्याचे भाडे वाढिले. लायसन जर रेन्यू जर करायचं झालं तर रेन्यू करणाऱ्याला 10,000 रुपये मागायले. 10,000 रुपये मागून मग तुम्ही कृषी उत्पन्न बाजार उत्पन्न वाढ याचा हिशोब सांगा ना आम्हाला. जर संचालकाला जर हिशोबच जर सांगायचा नसला तर तुमची सभापती म्हणून निवड एकट्याचीच निवड करायची असते. 18 संचालकाची निवड का केली? 18 संचालकाला जर तुम्ही माहिती देत नसलात तर तुम्ही दुसऱ्याला माहिती देऊ नका, पण 18 संचालकाला माहिती तुम्हाला द्यावाच लागेल. आपल्याला सभापतीवर वगैरे संशय येतो का? हा, संशय येतोय ना. तुम्हाला जर आम्ही अर्ज करून सुद्धा तुम्ही आमच्या मागण्याचं उत्तर देत नाहीत तर तुम्ही का चोर आहेत का? चोर नाही तर आमच्या मागण्याचं उत्तर द्या ना. आम्ही संचालक आहेत ना, बाहेर कोणाला देऊ नका, पण आम्हाला संचालकाला तर माहिती द्या ना. चोर नसले तुम्ही, चोर जर आहे तर म्हणूनच तुम्ही आमच्या मागणीचं उत्तर देत नाहीत. चोर जर नाहीत तर तुम्ही मागणी आमचे उत्तर देऊन टाका. काय पुढचं पाऊल असणार आहे मग तुमचं? मी माहिती जर मिळाली नाही, मला 15 दिवसात जर माहिती जर नाही मिळाली तर मी उपोषणाला इथं मार्केट कमिटीच्या प्रांगणात बसणार. सभापती यांच्याशी आपण बोलणं वगैरे झालेलं होतं? सगळं बोलणं झालेलं आहे. मी त्यांना सुद्धा अर्ज केलेला आहे, माहिती द्या म्हणून. त्यांना पण अर्ज केला, एकदा सचिवांना केला. सचिवांना सांगतात की उत्तर देऊ नका म्हणून. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष जगन्नाथ गलबे त्यांनी मार्केट कमिटीच्या कारभाराविरुद्ध त्यांच्या मागण्या आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत की 18 संचालक असताना सुद्धा संचालकांना काही विचारपूस केली जात नाही, त्यांना मान दिलं जात नाही, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाही. म्हणून त्यांनी सभापती व सचिव यांना वारंवार भेट घेऊन किंवा त्यांना निवेदन देऊनही त्यांच्याकडून काही सकारात्मक त्यांचे प्रश्नाची उत्तर भेटत नसल्यामुळे त्यांनी परभणी, सेलू आणि पाथरी इथं निवेदन दिलेले आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये ते आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 15 दिवसाच्या आत त्यांच्या मागण्या झाल्याच पाहिजे. जर झाले नाही तर ते आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच आपण पाहतात SKF न्यूज. सलमान सय्यदसोबत पाथरी.